रुग्णालय रक्तपेढी उद्घाटनाला ब्रेक. महत्त्वाचे काय? आरोग्य की आनंदोत्सव? तारीख पे तारीख. ज्यांनी निधी दिला त्यांच्या हस्ते उद्घाटन का नाही? बिटको रुग्णालयातील रक्तपेढी व नवजात शिशु कक्ष उद्घाटन पुन्हा प्रलंबित राहिले असून नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे की आनंदोत्सव असा सवाल नागरिक करीत आहेत. नाशिक रोड परिसरातील मिनी सिव्हिल हॉस्पिटल म्हणून ओळख असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रक्तपेढी व नवजात शिशु कक्षाच्या उद्घाटन सोहळ्यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियोजित कार्यक्रमास महापौर हिमगौरी आडके उपस्थित राहू शकल्या नसल्याने हा सोहळा पुन्हा पुढे ढकलण्यात आला. नाशिक रोड पंचक्रोशीतील रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या रुग्णालयात इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि HDFC बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून भव्य रक्तपेढी तसेच नवजात शिशु कक्ष उभारण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या दोन्ही सुविधा गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून रुग्णांच्या प्रतीक्षेत आहेत. महापौरांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन आधी करण्यात आले होते. मात्र पद्मविभूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या शासकीय दुखवट्यामुळे पहिला कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर 4 मे रोजी पुन्हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी उपस्थित राहणार होते. पण 4 मे रोजी कार्यक्रमाची वेळ वारंवार बदलण्यात आली. सुरुवातीला सकाळी 10 वाजता, त्यानंतर दुपारी 3 वाजता आणि शेवटी सायंकाळी 5 वाजता अशी वेळ निश्चित करण्यात आली. मनपा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली होती. रुग्णालय सजवण्यात आले होते. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा निकाल भाजपा पक्षाच्या बाजूने लागल्याने आयोजित आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी महापौरांनी दूरध्वनीवरून कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश दिल्याचे समोर आल्याचे समजते. त्यामुळे सुमारे 35 ते 40 हजार रुपये खर्च करून केलेल्या तयारीवर पाणी फिरले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नाशिक रोडसह सिन्नर, मनमाड, सटाणा, मालेगाव, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आदी भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात या रुग्णालयात उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत रक्तपेढी व नवजात शिशु कक्ष तातडीने सुरू करणे गरजेचे असताना उद्घाटन वारंवार पुढे ढकलणे अयोग्य असल्याची भावना व्यक्त होत आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील काही नगरसेवक आणि माजी नगरसेवकांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता हा सोहळा 6 मे रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी तो नियोजित वेळेत होईल की पुन्हा अडथळा येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक गिरीश महाजन साहेब आणि स्वागतोत्सुक हिमगौरी आडके मॅडम हे दोघंही ॲक्च्युली कार्यक्रमासाठी निघाले होते. परंतु काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्यांना मधल्या वाटेतून परत जावं लागलं. परंतु महापौर मॅडमनी सांगितलेलं आहे की पुढील 2 दिवसामध्ये ब्लड बँक आणि SNCU याचं उद्घाटन 100% होईल. आमची तयारी पूर्ण होती. आम्ही सगळे काय जे काय हे आहे मान्यवर आहेत, मान्यवर सगळ्यांना बोलवलं होतं आणि आम्ही रेडी आहोत. 2 दिवसामध्ये दोन्ही पण याचं उद्घाटन 100% होईल. खर्चच होईल ना त्याचा काही प्रॉब्लेम नाही. खर्चाचं ते आहेत नाही, महापालिका नाही करते, आम्ही सर्व आमच्या डिपार्टमेंट करतो आहोत. फायनल होऊन जाईल 2 दिवसामध्ये. माहिती अशी मिळाली की पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा आनंदोत्सव सुरू आहे नाशिकला, त्यामुळे महापौर मॅडमनी हे उद्घाटन केले. नाही, त्याबद्दल मला काही माहिती नाही आहे.